त्यामुळे फोनवर एकमेकांना न बघता महाराजांकडे सगळी उत्तरं असतात. एखाद्याने जर तुलाही फोन केला तर कदाचित मला माहिती नाही, कधी तू त्या आवाजावरनं एखादी गोष्ट समजून घेऊ शकतोस की नाही मला माहिती नाही आहे. पण जर मला काही फोन आले तर महाराज तातडीने फोनवरच बऱ्याच गोष्टी सांगत असतात त्या व्यक्तीबद्दल. काकू नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये, म्हणजेच स्वामींच्या चॅनलमध्ये. आणि तुम्ही ह्या आधीच्या सर्व व्हिडिओंना खूप छान प्रतिसाद देताय, पण सबस्क्राईब करत नाही आहे, तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या सर्वांचे प्रश्न घेऊन मी आज भावे काकूंकडे आलेलो आहे. तर आपण तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील अशी माझी आशा आहे. बोलूया त्या विषयावर. काकू श्री स्वामी समर्थ. ज्या प्रश्नाच्या विषयी तू बोलतोस त्यांना पहिलं गाराणं घालू, तरच त्या प्रश्नाला काहीतरी अर्थ राहणार आहे. नक्की. तर परत गुरूंना नमस्कार करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सगळं जग या स्वामींच्या जोरावर चाललेलं आहे, त्यामुळे आपण तिथनं सुरुवात केली की ते आपल्याला सपोर्ट करतात मागणं. नक्कीच नक्कीच. तर काकू, लास्टचा जो आपला पॉडकास्ट झाला, ठीक आहे, तर त्यानंतर बरेचसे फोन आले. बरेचसे मला अनुभव आला त्यातून एक असा की लोकांना प्रश्न तर सोडवायचे आहेत, पण त्यांना म्हणजे स्वामींपर्यंत नाही यायचं आहे. त्यांना काय ते फोनवरच बोला आणि आम्हाला काय ते सांगा आणि आमचं प्रश्न मिटून टाका, अशी बऱ्याच लोकांची इच्छा आहे. तर त्यांच्यासाठी स्वामी काय म्हणतील? पहिलं तर आपला जो पहिला पॉडकास्ट झाला, जवळजवळ 800हून जास्त तिकडे आपल्याला कॉमेंट्स आल्या. हो. आणि याच्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट होती की त्याच्यात निगेटिव्ह कॉमेंट्स एक पण नव्हती. म्हणजे महाराजांचे विचार लोकांपर्यंत जे आपल्याला नेऊन पोचवायचे होते ते महाराजांनी त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवले आहेत, त्यांना ते समजले आहेत. आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही, आपल्या मोठ्या स्वामींचा, आपल्या गुरूंचा मान ठेवायचा हे निश्चित त्यांना कळले ज्यांनी त्याच्यावर कॉमेंट्स केले आहेत. तर खरं त्यांचं कौतुक करायला आधी पाहिजे की ज्यांनी हे सगळं व्यवस्थितपणे ऐकलंय, समजलंय आणि त्यांच्या लक्षात आलंय. तर कदाचित हा जो म्हणतोय तो प्रश्न त्यांना लागू पडत नाही, कारण त्यांना कळलंय की इथे आल्याशिवाय आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. आता जी मंडळी अशी आहेत की ज्यांना प्रश्नाचं उत्तर फक्त फोनवरच हवं आहे, त्यांना इथे कुठेही यायचं नाही आणि त्यांना स्वामी कळले नाहीत किंवा त्यांना स्वामी नको आहेत किंवा स्वामींचा त्यांचा प्रश्न नाही, असं अजिबात नाही आहे. त्यांना फक्त स्वामींसमोर येण्याची भीती वाटते. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. कारण आपण काय म्हणतोय की प्रश्न विचारताना महाराजांच्या डोळ्यात बघून प्रश्न विचारा. तर ती आपल्याला ताकद स्वतःमध्ये, जे आपण केलेलं आहे, ज्याच्यामुळे चूक झाली आहे आणि ज्याच्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे, खरंच तो प्रश्न खऱ्या कारणाने निर्माण झाला की आपणच आपल्या पायावर धोंडा मारला, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे फोनवर एकमेकांना न बघता महाराजांकडे सगळी उत्तरं असतात. एखाद्याने जर तुलाही फोन केला तर कदाचित मला माहिती नाही, कधी तू त्या आवाजावरनं एखादी गोष्ट समजून घेऊ शकतोस की नाही मला माहिती नाही आहे. पण जर मला काही फोन आले तर महाराज तातडीने फोनवरच बऱ्याच गोष्टी सांगत असतात त्या व्यक्तीबद्दल, पण ते सांगतात फोनवर नाही, त्याची कर्म पहिले संपवायला लागतील, त्याला इथे यावं लागेल, अक्कलकोटला जावं लागेल आणि मग त्याला मी त्या प्रश्नातनं बाहेर काढेन, 1,00,000% बाहेर काढेन. पण त्याला कळलं पाहिजे तो खूप जवळ आलाय महाराजांच्या आणि फक्त महाराजांना येऊन स्पर्श करत नाहीये. किती साधी आणि सोपी गोष्ट आहे की यायचे आणि दर्शन घ्यायचे, बाकी इथे काही मागतोय का कोणी कोणाला? तर काही मागत नाहीये. बरोबर. पण माहिती नाही त्यांना असं का वाटतं की इथे येऊन तो प्रश्न आपण विचारू नये आणि फोनवर त्याचं उत्तर मिळावं. आता समजा ही दुनिया जी आहे म्हणजे कलियुग आहे, तर समजा त्यांनी माझ्या नंबरवर फोन केला आहे, पण तो फोन मी उचललाय, मला त्यालाही माहिती की हा फोन कोणतरी उचललाय, बरेच जण माझ्या आवाजावरनं मला ओळखतात. पण खरंच समोर आपण ज्याला फोन केला तो समोर असलेला व्यक्ती तोच आहे का हे त्या समोरच्या माणसाला माहिती आहे का? मग आपल्या मनातले प्रश्न असे उघड उघड आपण 4 लोकांसमोर का सांगतो? आपले प्रश्न आपण गुपित ठेवायचे असतात, आपले प्रश्न आपल्यापर्यंत ठेवायचे असतात, ते फक्त महाराजांच्या कानात सांगायचे असतात. हे सांगणं आणि त्या दोघांचं एकमेकांशी जुळणं हेच खूप महत्त्वाचं आहे आणि ते आवश्यक आहे. हे त्यांच्या मंडळींच्या अनुभवातनं लक्षात येईल, सांगून कधी ते लक्षात येणार नाही त्यांच्या.
तर आपण महाराजांना परत त्यांच्या वतीने प्रार्थना करू की महाराज त्यांना अशी बुद्धी द्या किंवा त्यांच्या मनात असे विचार निर्माण करा की महाराज तुमच्यापर्यंत आल्याशिवाय मला पर्याय नाही, मला तुमच्या दारी यावंच लागेल आणि मग माझा प्रश्न तुमच्यासमोर मांडावाच लागेल. कारण मी मागच्या वेळेस पण म्हणलं की हा आयुष्यातला पहिला किंवा शेवटचा प्रश्न नसणार आहे. प्रश्न हे सातत्याने येणार आहेत आणि तो एक्सपिरियन्स मला आहे की एका गुरुवारी प्रश्न विचारायला आला तर तोच माणूस पुढच्या गुरुवारी पण असतो आणि महाराज सरांग सांगतात 1 महिना परत यायचं नाही प्रश्न विचारायला. अरे काहीतरी महाराजांनी जे सांगितले ते तर कर, माळा करायची तर माळा कर, तुला काही करायला सांगितलं तर ते कर, किंवा थोडा जे वेळ द्यावा लागतो आपलं कर्म क्लिअर करायला ते तरी कर. मग ते कसं केलं नाही तर पुढचा प्रश्न समोरून. तर हे सगळं संपवायचं असेल तर एकदाच महाराजांचा हात धरा, बरोबर, एकदाच महाराजांच्या ठिकाणी या, एकदाच महाराजांच्या पायाला स्पर्श करा. खूप झालं मग हे जे पुढचे प्रश्न आणखीन गुंतागुंतीचे होतात ते 100% गुंतागुंतीचे होणार नाहीत. तर हे खरं आपण सर्वसामान्य माणसं नाही त्यांना सांगू शकत. हे महाराजांनीच, ही बुद्धी महाराजांनीच द्यावी. कारण आपण त्यांना सांगून एक व्यक्ती म्हणून त्याचा प्रभाव फार कमी होईल, पण महाराजांच्या विचारांचा प्रभाव हा खूप मोठा असेल. तर त्यांना मी विनंती करते, महाराज तुम्ही तुमच्या भक्तांना इथपर्यंत आणा, अक्कलकोटपर्यंत न्या आणि त्यांचे प्रश्नही सोडवा. जरी आम्हाला दिसत नसले तर तुम्हाला ते दिसत आहेत. तर ते खूप आहे. पण मला त्याचंच एक खूप कौतुक वाटलं की ज्याचे रिप्लाय आपल्याला खूप पॉझिटिव्ह आलेत, खूप चांगले आलेत आणि श्री स्वामी समर्थ म्हणल्या गेलं आणि कोणीही कुठल्याही प्रकारचं वेगळंच दुःख त्याच्यावर मांडलेलं नाही, हे पण खूप चांगलं आहे. म्हणजे याचा अर्थ असं म्हणतात ना की 10 लोकांना सांगितलं आणि एकाला कळलं तरी खूप काही पावलं. तसं आज आपण लाखो लोकांनी ऐकलं आणि यातल्या 800 लोकांना 900 लोकांना कळलं तरी खूप काही पावलं. तर हळूहळू एक व्यक्ती दुसऱ्याला, दुसऱ्या व्यक्ती तिसऱ्याला, असं महाराजांची जी प्रचिती आहे ते 100% सांगत राहतील. आणि आज आपल्याकडे या चॅनलचं माध्यम आहे किंवा आपल्याकडे मोबाईल्स आहेत किंवा आपल्याकडे एकमेकांना कम्युनिकेट करायला काही पद्धती आहेत, पण खरंच जेव्हा महाराज वास्तविकता होते तेव्हा ती कम्युनिकेशन कशी झाली की महाराज लीला दाखवतात, महाराज तुमच्या आयुष्यामध्ये प्रचिती आणतात, हे कम्युनिकेशन कसं झालं. गावागावातना अंतर जेव्हा 200-200, 300-300 किलोमीटर होती, महाराज कुठल्याही एखाद्या गावात होते, कुठल्याही छोट्या एखाद्या गावात आहेत, पण महाराज तिथे आहेत तर लोक त्या दर्शनाला कशी येत होती, ते कम्युनिकेशन कसं होत होतं. मग तो माणूस खरंच करत होता का ते कम्युनिकेशन, तर 100% तो करत नव्हता. हे महाराज त्यांच्या भक्तांना ओढून ओढून आणत होते की ये बाबा मी इथं बसलोय, तुला 200 किलोमीटर फक्त चालत यायचंय, मी इथं तयार आहे. बरं, ज्या भक्ताला येणं शक्य नाही महाराज त्यांच्या आयुष्यात येत होते, पण त्याच्या भक्तीची परीक्षा बघितल्यानंतरच. म्हणजे इतक्या सहजासहजी महाराजांनी एखादी प्रचिती दिली असं नाहीये. त्यामुळे हे लोकांना पटकन फोनची बटणं दाबणं हे सोपं वाटत असलं तरी महाराजांची उत्तरं मिळणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. आणि मिळाली तरी महाराज पहिलं तुमचं प्रारब्ध क्लिअर करतात आणि मगच त्या उत्तरापर्यंत तुम्हाला ते नेऊन पोचवतात. तोपर्यंत या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे आपण त्यांना वारंवार सांगतो, फोनवर काही विचारू नका, फोनवर काही सांगू नका, प्रश्न आपले मांडू नका. ज्याचा प्रश्न आहे त्यानेच इथे या, कारण हा एक वेगळा इथे अनुभव आहे. आम्ही सांगतो मुलांचे प्रश्न ते मुलांनीच विचारा, आई वडिलांनी ते प्रश्न विचारू नका. पण आई वडिलांना इंटरेस्ट असतो मुलगा काय विचारतोय आणि मुलाला इंटरेस्ट असतो आई वडील काय म्हणतात. तर ते अख्खच्या अख्खं कुटुंब इथे येतं आणि ते प्रश्न विचारतं. पण ते स्वामींसमोर सुद्धा त्यांची भांडणं होतात की मला काकूनी सांगितलेलं पटलेलं आहे, पण मग तुम्ही माझ्यामध्ये पडू नका. हे कम्युनिकेशन करण्यासाठी महाराजांचं स्थान नाही, तर सगळं कुटुंब एकत्र येणं हे त्यामागचा खूप मोठा उद्देश आहे. आणि महाराजांना माहिती आहे कलियुगात माणसं तुटणार आहेत, ती एकत्र आणण्याशिवाय, समूह तयार केल्याशिवाय, कुटुंब जोडल्याशिवाय हा समाज पुढे जाणार नाही. आणि आता सगळ्या तुमच्या पिढीतला आम्ही त्या मनाने सुखी होतो, पण तुमच्या पिढीमध्ये आता तो वेगळाच झाला आहे की कोणी कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं नाही. मग ठीक आहे ना, नका करू तुमचं, पण यांच्याशी तर करा. हा मोठा आधार आहे. यांना तरी सांगा तुम्हाला जे सांगायचं आहे. काही जण यांना क्युरिओसिटी म्हणून बघतात, काही जण त्यांना आजोबा म्हणून बघतात, काही जण स्वामी म्हणून बघतात, काही जण एक संत म्हणून बघतात आणि काही जण देव म्हणून बघतात, काही जण ब्रह्मांड नायक म्हणून म्हणतात. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, पण प्रश्न सोडवण्याची एक दोरी, एक दुवा हे महाराज आहेत. मग ठीक आहे, नाव तुम्ही काही ठेवा, पण जर त्यांच्या ताकदीवर ते प्रश्न सुटत असेल तर 100% ते करायला काहीच हरकत नाही. याच्यामध्ये म्हणजे आता आणखीन तुमच्या पुढची कुठली तरी पिढी, त्याला तुम्ही शब्दशः काय म्हणता? जेनजी, वाय जनरेशन,
ती एकाला धरायचं आणि त्या क्षणी नाही पटलं तर सोडून द्यायचं. पण त्या व्यक्तींना हे कळतं की कुणाला धरायचं, तर त्या माणसानं त्या सगळ्या मुलांना खास सांगणं की यांना अजिबात सोडू नका. कारण तुमच्या इच्छापूर्ती करणारं हे खूप मोठी ताकद आहे. मग कुठल्याही पिढीची असो, कुठल्याही पद्धतीची असो, काही असो, पण हा आणि स्वामींनी ती प्रचिती तरुण वयातही, म्हणजे महाराजांचं आता गंमत अशी की महाराजांच्या लीला खूप आहेत, त्यावेळच्याही आहेत, आजच्याही आहेत. आणि त्या मुलांना सुद्धा तो एक्सपिरियन्स येतो. फक्त त्यांचं ते मन मोठं नसतं की तो एक्सपिरियन्स त्यांनी मान्य करावा. पण आजकाल हळूहळू माझा यावर विश्वास आहे की कुठलीही पिढी असो, ते हळूहळू या अध्यात्मात, या दिशेने कारण त्यांना कळलंय की माणूस खरा म्हणजे आपण जातो ते आपल्या एखाद्या प्रश्नाचा गैरफायदा घेतला जातो. पण आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा त्याचा गैरफायदा घेतला जात नाही, तर आपले प्रश्न त्यातनं सुटतात. तर माझ्याकडे आत्ता एक मुलगा येतो, तो सिंधी मुलगा आहे. त्याला वडील नाही आहेत, त्याला आई आहे, आई प्रचंड आजारी असते, झोपून असते पूर्णपणे. त्याला आपल्याच ब्रॉडकास्टवरनं कळलं की इथे महाराजांचं घर आहे आणि तो यायला लागला. त्याला सगळी इथे आपल्याकडे सगळी तरुण मुलं सेवेला आहेत. त्याला इतका आनंद झाला की मी पण इथे सेवा करणार, मी पण इथे सेवा करणार. महाराज म्हणलं त्याला सेवा बिवा द्यायची नाही अजिबात. हो म्हणलं महाराज त्याला करायचे करू द्या ना. ठीक आहे म्हणले, पाण्याचा जार धरायला लाव आणि लोकांना पाणी द्यायला लाव. तो इतका रमला, त्याला असं वाटतं जोपर्यंत पाण्याचा जार हातामध्ये येत नाही आणि मी लोकांना पाणी पाजत नाही तोपर्यंत त्याचं समाधान होत नाही. तर इथे तो जैनजी आहे का तरुण आहे का म्हातारा आहे हा प्रश्न नाहीये, हा कुठल्या पिढीचा कुठल्या सालाचा प्रश्न नाहीये. त्याला महाराजांनी जे वळण लावलं, कारण आपल्याकडे पाणी देणं, तहानेल्याला पाणी देणं हे आपले संस्कार आहेत. मग ते कुठल्या पिढीने केले महत्वाचे नाहीयेत, तर हे दिल्या गेले खूप महत्वाचं आहे. आणि ज्ञान कोण देतं, तर महाराज देतात. आणि तो समाधानी असतो की मला कुठेतरी याचा आधार आहे. महाराजांचं एक काय म्हणतात त्याला, मी कुठेही येऊन या घरामध्ये येऊन मी महाराजांची कधीही सेवा करू शकतो. आणि तो सातत्याने येतो. त्यामुळे तुमची ही जी पिढी आहे किंवा ही जी तक्रार आहे, मी पालकांची तक्रार आहे की मुलं आमच्याकडे लक्ष देत नाहीत किंवा आम्हाला खरं सांगत नाहीत, ही तर खूप मेजर प्रॉब्लेम आहे की ते खरं सांगत नाहीत. पण मी खरंच पालकांना असं विचारेन की त्यांनी खरं सांगितलं तर तुम्ही खरं मान्य कराल का. हा सगळ्यात महत्वाचा बघा की समजा तो म्हणला की माझा हा गुंड मित्र आहे किंवा हा माझा चांगला मित्र आहे किंवा ही माझी मैत्रीण आहे, तर तुम्ही ते मान्य कराल का, तुम्ही त्याला समजून घ्याल का पहिलाच विरोध दाखवाल. तर पहिलं त्यांना समजून कोणी, आणि ही तक्रार आता जे आई वडील आहेत त्यांची मागच्या पिढीबद्दल होती की ते आम्हाला समजून घेत नव्हते. त्यामुळे हे सगळं जुळणं एखादी गोष्ट, मग कधी कधी असं वाटतं की पहिलं त्यांनी महाराजांना सांगावं. आणि महाराज अनेकदा मुलांना सांगतात तुम्ही घरी आई वडिलांना ही गोष्ट सांगा, तर ते म्हणतात की माझे आई वडील माझं ऐकणार नाहीत, विरोध करतील. त्यांना सांगितलं नाही, तुम्ही बिंदास सांगा, विरोध करणार नाही. आणि याच्यामधला बदल या घरामध्ये जाणवलेला आहे. त्या मुलांनी घरी जाऊन एका मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं, जरी स्पष्ट बोलायचं तर. आणि ती ज्या पद्धतीची मुलगी, त्याला खात्री होती की माझ्या आईला ही मुलगी अजिबात आवडणार नाही. पण त्याला सांगितलं नाही, तू ही मुलगी 100% घरी जाऊन सांग की ही मुलगी मला आवडली. त्यांनी सांगितलं. पुढच्या वेळेस ती मुलगी, त्याची आई, हा तो स्वतः आणि त्याचे वडील आणि त्यांच्या मुलीची फॅमिली ही सुद्धा परत इथे आली. म्हणजे हे जे आहे महाराजांचा जो पाठबळ आहे की कुटुंबामध्ये एकत्रीकरण येणं, माणूस आहे तिथे संघर्ष होणारच आहे, प्रश्नच नाही. पण शेवटी आपल्या कुठला तरी गुरु असणं, त्याचा आधार असणं ही नितांत महत्वाची गरज आहे. आणि महाराज ती गरज पूर्ण करत आहेत. तर हे त्यांचे खरोखरच फार मोठे उपकार आहेत की अनेक लोकांना ते एकत्र आणत आहेत. आणि मी तुला आज या गोष्टीकरता महाराजांचा इतका मला जो काही म्हणजे अनुभव म्हण किंवा लोकांना इथे येणारा अनुभव म्हण, तर मी फक्त लोकांना एक विनंती करेन की तुम्ही पैसा टाको और तमाशा देखो असं महाराजांच्या दारी होत नाही. कोणीतरी त्यांना मागितलं फोनवर तुम्ही एवढी दक्षिणा द्या आणि मी तुमचा प्रश्न सोडवीन, तर असं 100% होत नाही. दक्षिणा देऊन प्रश्न सुटत नाहीत. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी पैसा दिला म्हणजे माझा प्रश्न सुटला, तर असं नाही. तुम्ही त्या कुठल्या व्यक्तीला पैसा देताय, त्याचं काय आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या. आंधळेपणाने समाजामध्ये वावरू नका. मग जे असं म्हणलं जातं की बाबा देवाच्या नावाखाली फसवणूक झाली किंवा आम्हाला फसवल्या गेलं, तर ही चूक त्या समोरच्या माणसाची नाही, ही तुमची आहे. तुम्ही डोळे उघडे ठेवा, त्या स्थानावर जा. म्हणून महाराज म्हणतात स्वामींच्या घरी या. तिथल्या स्थानावर जाऊन तिथे खरंच काय चालतं, मग अंतर किती आहे हे महत्वाचं नाहीये. तुम्ही जर त्या व्यक्तीवर कुठेतरी पैसाभर विश्वास ठेवत असाल तर त्या स्थानावर जा. ते स्थान काय सांगतं बघा. तुम्हाला योग्य वाटलं तर त्या व्यक्तीला विचारा, अन्यथा दर्शन घ्या, कारण देव आहेच तिथे. देव खोटा नाहीये.
बरोबर. माणसं कदाचित थोडी इकडे तिकडे असू शकतील, पण देव हा 100% खोटा नाहीये. कुठली देवाची शक्ती खोटी नाहीये, संत खोटे नाहीयेत किंवा असे महाराज कुठले खोटे नाहीयेत. मग तिथे गेलात आणि तुमचे प्रश्न नाही सुटले किंवा तुम्हाला ती व्यक्ती खरी नाही वाटली तरी देव खोटा नाहीये. निदान तिथे जाऊन त्यांना नमस्कार करून तरी तुम्ही परत येऊ शकता. हे तुम्ही करा. पण आंधळेपणे फोनवर, गुगल पेवर उगाच उठल्या जागी बसल्या जागी फोन करून पैसे पाठवायचं काम करू नका. मलाही असे अनेक फोन येतात की ताई आपल्याकडे अन्नदान चालतं तर मला पैसे पाठवायचे. मी म्हणते नाही, तुम्ही पहिले इथे या. महाराजांच्या इथे काय चालतं, काय पद्धत आहे, काय पद्धतीने इथे कार्य चालतं ते तुम्ही बघा. मी तुम्हाला कुठलंही स्कॅनर विनर पाठवणार नाही. तुम्ही पहिले हे करा. आणि अक्षरशः ती माणसं वयस्कर असतात पण ती येतात, बघतात आणि त्यांना समाधान वाटतं. एखादी गोष्ट दिल्यावर त्या मनाचं समाधान हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे नुसतं देत राहायचं हा भाग त्यातला महत्वाचा नाहीये, तर समाधान वाटणं. आणि महाराजांच्या चरणी ते समाधान आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे ती की त्यांच्या चरणी आल्यावरती ते समाधान असतं. आता मगाचपर्यंत तुम्ही लोक येण्याआधी महाराजांचं स्नान वगैरे व्हायचं होतं. बरोबर. महाराजांना म्हणलं काय तुम्ही काय घालणार महाराज, कुठल्या प्रकारची वस्त्र तुम्ही घालणार, कसं राहायचंय तुम्हाला. तर महाराजांचा आवडता रंग पिवळा. आणि तरुणपणाचं ज्याला आता आता तरुण गुलाबी रंग, तुला पिवळा गुलाबी हा रंगाचं कॉम्बिनेशनचे वैशिष्ट्य आहे की कृष्णाचा रंग येतो. अच्छा. स्वामींचा रंग पिवळा, कृष्णाचा रंग गुलाबी. आणि हे एकत्रीकरण आता दहीहंडी येतीच आहे आपली जवळ. त्यामुळे महाराजांनी अशी त्यांनी त्या जे संस्कृती आहे त्याच्याप्रमाणे ते पण ते रंग सुचवत जातात आणि त्या रंग घातल्यावर अतिशय ते सुंदर दिसतात. तर हे त्यांचं हसतायत, आत्ताही हसतायत की त्यांना ते काय करून हवंय हे निश्चित सांगतात. मग अशी शक्ती ज्या ठिकाणी आहे तिथे तुमची लोकांनी येऊन दर्शन घेणं आणि आपलं गोष्ट तिथे ठेवणं ही खूपच गरजेची गोष्ट आहे. हो. नाही खरंच म्हणजे मध्यंतरी 1-2 जास्त नाही पण 1-2 असे फोन आले मला की म्हणजे आम्ही इकडे तिकडे गेलो, भरपूर पैसे घालवलेत. आता ज्यांना अशा प्रकारचं करायचंय की ज्यांना पैसे देऊन सुद्धा चालणार आहे काम केलं तर याचा अर्थ कुठल्या तरी जन्मामध्ये त्यांचं कुठलं तरी देणं राहिलंय. तर ते कुणीतरी माणूस त्या वतीने वसूल करते. हरकत नाही, त्याने तिथे पैसे द्यावेत. तिथे उत्तर काय येत असेल आणि त्यांचं चांगलं होत असेल तर प्रश्न काहीच नाहीये. आमच्या कोणाचाच असा आग्रह नाही की त्यांनी इथंच यावं. बरोबर. हे विनामूल्य त्या व्यक्तीसाठी नाही की ज्यांना पैसे आता इथे दक्षिणा लोक ठेवत असतील की बाबा अन्नदानाला हे ताई आमच्याकडनं पैसे आहेत. त्यांना सांगितलेलं असतं की अन्नदानालाच वापरले जातील, दुसऱ्या कशालाही पैसे वापरले जाणार नाहीत. पण इथे प्रश्नासाठी प्रॉपर दक्षिणा नाहीये की तुम्ही एवढे पैशासाठी, एवढे प्रश्नासाठी एवढे पैसे तुम्ही दिले पाहिजेत असा आग्रह नाही किंवा असं म्हणणंही नाही अजिबात. पण जर महाराजांना त्या माणसाकडनं काही कुठल्या तरी जन्मातली परतफेड करायची असेल तर महाराज असंच व्हायब्रेट करतात, दिशाभूल करतात आणि त्याला व्हायब्रेट माझं त्यांना सांगतात की इथे पटकन काहीतरी मिळतं. आणि ज्यांना वाटत असेल की दुसऱ्या ठिकाणी जावं, पैसे देऊन जावं, त्यांनी अवश्य जावं. त्यांनी जरूर पैसा खर्च करावा. त्या अनेक ठिकाणी पैसे खर्च करतायत पण त्यांनी त्या व्यक्तीचा वेळ घालवू नये जे समाजातल्या आणखीन काही लोकांसाठी कार्य करतायत जिथे त्यांनाही पैशाची अपेक्षा नाही आणि समोरच्या माणसाकडे द्यायला पैसे नाहीत. आज अशी समाजामध्ये परिस्थिती आहे की त्या ऑलरेडी खूप मोठ्या संकटात आहेत आणि त्यांना खरंच पैसे देणं शक्य नाही, त्यांचे स्वतःचेच पैसे खूप अडकलेत. बरोबर. मग जेव्हा महाराज त्यांना इथे आणतात किंवा ताईंकडे कुठे नेत असतील की ज्या काही विनामूल्य काही एखादं कार्य केलं जातं त्या अर्थी त्यांचं कुठलं देणं लागत नाहीत. ते फक्त फसल्या गेलेत किंवा ते कळत नकळत व्यवहारामध्ये अडकले गेलेत. तर त्यांना बाहेर काढायचं काम महाराज पैसे न घेता सुद्धा करतात. हो. याच्यावर फक्त ते त्यांची श्रद्धा बघतायत, पैसा बघत नाहीत. पण ज्यांना आज असं वाटतंय की माझ्याकडे वेळ नाहीये किंवा माझ्याकडे फक्त रविवार मिळतोय, मला कुठे जाता नाही कारण आपल्याकडे फक्त गुरुवार आहे. गुरुवार तोही संध्याकाळचा आणि 5 ते 9 आणि प्रश्न असतात ते आपले दुपारी 2 ते 2:30च्या मध्ये आपण त्यांना रांगेत उभं राहायला सांगतो आणि महाराज खूप काळ त्यांना थांबवतात आणि त्याच्यानंतर ते कुपन देतात म्हणजे प्रश्नासाठी आणि वरती आलं तर कुपन काढून घेतात आणि सांगतात मला उत्तर द्यायचं नाही या माणसाला. इथपर्यंत पण अवस्था आहे. म्हणजे नुसतं सगळ्या पैशांनी गोष्टी होत नाहीत तर त्यांच्या इच्छेने त्या होतात. जरी त्यांनी एखाद्या व्यक्तीला पैसे दिले त्या व्यक्तीला त्यांना समाधान वाटलं की मी दक्षिणा दिली आहे, मला याचं उत्तर मिळालंय, हे उत्तर खरंच पूर्ण होणार आहे का
त्यालाही काय करायला लागेल, वेळेचीच वाट बघावी लागेल. आणि महाराज काय म्हणतात, मी तुझं सगळं चांगलं करीन, पण तुला योग्य वेळेची वाट बघावी लागेल. दोन्हीकडे उत्तर सारखंच आहे. एकाकडे महाराज काही मागत नाही, महाराज फक्त श्रद्धा मागतात, आणि दुसरीकडे महाराज सुद्धा मागत नाहीत, तो व्यक्ती पैसे मागतो. महाराज म्हणतात मी व्यवहारात नाही, मला त्यात पडायचं नाही, आणि मला त्याच्यात तुमच्याकडनं मला काही नको. नाही तर एका लंगोटीवर महाराज कशाला फिरले असते. बरोबर. म्हणजे याच्यावरनं मला महाराजांची त्यावेळेची लीला अक्षरशः एक आठवतीये. मी तुला फक्त एवढंच सांगेन की मी कुठल्याही त्यांच्या जुन्या भक्तांची नावं घेत नाही, कारण कधी कधी असं होतं की त्यांच्या जुन्या भक्तांमधले जर काही वंशज असतील तर त्यांना कुठेतरी असं वाटतं की अरे म्हणजे घ्यायचं का नाही, मी यातमध्ये पडत नाही, मला लीला सांगण्यामध्ये महत्त्व वाटतं जास्त. तर महाराज ज्यावेळेस पूर्ण फिरत होते, अनेक ठिकाणी फिरत होते, आणि महाराज एका गावामध्ये आले, आणि तिथल्या एका व्यक्तीला, प्रचंड श्रीमंत व्यक्ती होता, त्याला असं वाटलं की महाराजांनी माझ्या घरी यावं, आणि त्यांनी तिथे प्रसाद घ्यावा, जेवण करावं, आणि खूप छान पद्धतीने ते कार्य त्यांनी करावं, म्हणजे सगळं आपलं घर खूप आनंदी राहावं असं त्याला वाटत होतं. आणि महाराजांनी विनंती करायला आला की महाराज तुम्ही याल का म्हणजे माझ्याकडे जेवायला याल का. तर ते महाराज म्हणले हो येईन मी, लाग तयारीला. प्रचंड श्रीमंत होता, तयारीला म्हणजे पंचपक्वानाच्या जेवणाशिवाय त्यावेळेचं म्हणजे महाराज असतानाचं सगळी तामझाम, सगळं एकदम सगळं चकाचक घर केलेलं. अनेक लोकांना त्यांनी म्हणजे महाराज येणार म्हणून बोलवलं, गर्दी झाली त्याच्या घरासमोर प्रचंड. आणि त्याच्या जो हाताखालचा व्यक्ती होता म्हणजे त्याचा कामगार होता, तर त्याला सगळ्या कामाला लावलं, म्हणजे इकडे साफसफाई कर, अमकं कर, त्याला जे आता तुम्ही त्याला आत्ताच्या काळातला सेवक म्हणता तर त्या टाईपमध्ये, तर त्यांनी सगळं त्यांना करायला लावलं. तर त्यांनी सगळं साफसफाई केली. आता महाराजांच्या येण्याची वेळ झाली, सगळे त्यांच्या पूजेची तयारी केली. महाराज आतमध्ये आले, पायावर पाणी टाकलं, महाराज आतमध्ये बसले आले, तर त्यांनी त्यांचे पूजन केलं, महाराजांच्या पादुकांचे परत पायाचंही पूजन केलं, त्यांनी ओवाळलं महाराजांना. आणि महाराज काय लंगोटीवर फिरत होते, ते घरी आल्यावरती त्यांना म्हणले की महाराज हे मी वस्त्र देतो, हे सोळं आहे, ते तुम्ही घालावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर महाराजांनी ते सोळं घेतलं आणि पटकन घातलं त्यांनी, आणि प्रसन्न मुद्रेने ते महाराज बसले. त्यांना पंचपक्वानाचं ताट आलं, आणि बसल्यानंतर जेव्हा त्यांनी सुरुवात केली खायला, तर या व्यक्तीच्या मनामध्ये असा प्रश्न आला की हे पंचपक्वानाच्या ताटामधला जर एखादा छोटासा कण जरी या धोतरावर पडला ते धोतर खराब होईल. तर हे धोतर खराब झालं तर मी त्यांना आत्तापुरतं ते घालायला दिले, त्याच्या मनात काय कायमस्वरूपी नाही दिले, हे मी ते आलेत म्हणून घालायला दिले. अच्छा, आता हे सांडलं तर हे खराब होणार, मी परत नाही घालू शकणार, एवढं महागाचं धोतर येते, सोळं येते. आणि हा विचार महाराजांना कळला. महाराजांनी तिथे धोतर सोडून दिलं आणि ते म्हणले घे तुझं वस्त्र, मी निघालो. म्हणजे महाराजांच्या समोर पंचपक्वानाचं ताट होतं, तरी महाराजांनी मला बाबा छान छान मिळतंय म्हणून त्यांनी ते स्वीकारलं नाही. त्यांनी महाराजांनी त्या व्यक्तीची भक्ती बघितली, त्यांच्यावरचा विश्वास बघितला, त्यांच्यावरची श्रद्धा बघितली, आणि त्यांना असं वाटलं की माझ्या श्रद्धेमध्ये किंतु परंतु येतोय. त्यांनी तिथे सोडून दिलं आणि महाराज आहे त्या परिस्थितीत निघून गेले. लोकांना त्याच्याकडे एवढी गर्दी झाली होती, महाराज 2 मिनिटं पण थांबले नाहीत आणि हा विषय सगळीकडे पसरला गेला. तेव्हा यूट्यूब, मोबाईल नव्हतं तरी विषय पसरला गेला आणि सगळ्या गावांमध्ये हा विषय झाला की महाराज अशा पद्धतीने कोणाची पर्वा करत नाही, त्याला श्रीमंत असो नाही तर गरीब असो, त्यांना त्यांच्या श्रद्धेविषयी, भक्तीविषयी त्यांना प्रेम आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली तर महाराज त्या ठिकाणी, मग तो गरीब आहे का श्रीमंत आहे ते बघत नाहीत. बरोबर. हे सगळं झाल्यानंतर तो जो सेवक होता त्या श्रीमंत माणसाचा, त्याला असं वाटलं की अरे खूप वाईट झालं हे, यांनी असं मोह ठेवायला नको होता, काय गेलं असतं एखादं सोळं, यांना काय कमी आहे का, दुसरं काहीतरी घेतलं असतं त्यांनी. पण जेव्हा हे सगळं तो विचार करता, तो म्हणला बघा आम्ही इथे तळमळतोय की महाराज आमच्या घरी यावेत आणि या माझ्या घराला साधं सगळ्या चिरा पडलेल्या आहेत आणि महाराजांना मी कसं बोलवणार, मला इथे बसायला जागा नाही आणि महाराजांना मी प्रसाद म्हणून तरी काय देऊ, मला दूध घेण्याची पण माझी जास्त ऐपत नाहीये, मला तो नीट माणूस पगारही देत नाही, तर मी काय करायचं त्यावेळेस. तर त्याला खूप असं वाटत होतं की मी कुठून पैसा गोळा करून मला महाराजांना घरी बोलवायचंय. तर ते नवरा बायको फार चिंतेत होते आणि त्यांच्या समोर त्यांचा देवारा होता आणि त्या देवारामध्ये रामाची मूर्ती होती, अतिशय सुंदर अशी रामाची मूर्ती, ती पितळ्याची. तर त्यांनी ठरवलं मनामध्ये की हे बघ आता मी तुझं काय ऐकणार नाही, मी ठरवलं या रामाच्या मूर्तीला मी विकून टाकणार आणि त्याचे जे पैसे येतील ते पैसे मी महाराजांच्या जे आदर सन्मान आहे त्याच्याकरता मी वापरणार.
आणि त्यांनी ती मूर्ती हातात घेतली ती, आणि तो सगळा देवारा असा एकदम रोकापोका झाला, काही त्याला उरलंच नाही त्या देवाऱ्याला. एकच मूर्ती ती त्यांच्याकडे. ते बायका म्हणली किती वाईट वाटतं या देवाऱ्याकडे बघून. मग ते म्हणले की ठीक आहे ना, आता आपल्याला काय देवाऱ्याचं उपयोग, आपण देवाला घरी बोलवतोय, या देवाऱ्याचा काय उपयोग आहे. म्हणून त्याने तो देवारा उचलला आणि गंमत अशी झाली की त्या देवाऱ्याच्या खाली पैशाचे जोडगं होतं. ते कुठून आलं माहीत नाही, ही महाराजांची निव्वळ लीला होती. त्याला कळेना मी काय करावं, त्याला म्हणजे ठेंगणं झालं आकाश की मी काय करावं. हातात रामाची मूर्ती, स्वामींबद्दलची श्रद्धा आणि हातामध्ये दिसणारा पैसा. महाराजांनी त्याला मोहात अडकवलं होतं 100%. त्यालाही पैसा दिला होता महाराजांनी, पण त्यांनी एकच विचार केला, पैशाचं ते उघडलं, खूप नाणी होती त्याच्यामध्ये. आणि त्याची गंमत तो म्हणला की जेवढे महाराजांच्या स्वागतासाठी जेवढे पैसे मला हवे आहेत, ही मूर्ती न विकता तेवढंच फक्त मी वापरेन आणि हे सगळं मी स्वामींच्या चरणी अर्पण करीन, मला यातला 1 रुपया पण नकोय. ही आहे महाराजांवरची श्रद्धा, महाराजांवरची भक्ती. तू तयारीला लाग बायकोला म्हणला, मी त्यांना बोलवायला जातो. आणि तो निघणार तितक्यात महाराजांनी दारातनं हाक मारली, काय रे मला बोलवायला निघालास का, हा का मी घरात आलो. ही जी श्रद्धा आहे ना, ही हवी आहे महाराजांना. पैसे नको आहेत महाराजांना, महाराजांकडे खूप आहे. महाराजांच्या लीला अशा आगाध आहेत, श्रीमंतांनाही ते नको नको करतील आणि गरिबांना गरिबीपासून मुक्त करतील. अशा स्वामींना तुम्ही काय देणार हो. ते जे मागणारे आहेत ना ते वेगळे आहेत, त्यांना स्वामी कळलेच नाही आहेत. त्यांना ठीक आहे, त्यांचं चरित्र असं चालत असेल या कामाला तर निश्चित चालू दे, पण त्यांना स्वामी कळलेत कितपत हा खूप मोठा मुद्दा आहे. महाराजांनी कधी कोणाला मागितलं नाही, न मागता पूर्णपणे दिलं. अगदी म्हणजे असं त्यांना कळे ना की मी असं काय केलं की मला मिळालं. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता मी परत सेवकांची नावं घेत नाही, पण स्वामींच्या आजूबाजूला जे सेवक होते ते स्वामींची रोज पूजा करायचे किंवा स्वामींचे पाय दाबायचे, अशाही सेवकांना महाराजांनी शिक्षा केल्याशिवाय ठेवलं नाही. त्यांनाही हकलून दिलं, त्यांनाही शिक्षा भोगायला लागली. चुकीला शिक्षा आहेच असं महाराजांच्या दारी होतं. हा माझा जवळचा भक्त, हा माझा लांबचा भक्त, असं कधीच महाराजांनी केलं नाही. मग अशा ज्याला काय म्हणतात न्याय निवाडा करणाऱ्या देवाला तुम्ही पैशात का तोलताय, त्या व्यक्तीत का अडकताय. तुम्ही स्वामीत अडका, स्वामींना एकदा धरा, स्पर्श करा. आणि कुठंच काही मिळालं नाही तर मी नेहमीच म्हणते अक्कलकोटला जा. आणि आत्ताच अक्कलकोटचा हा अनुभव मला सांगावासा वाटेल खास, की आत्ता अक्कलकोटला आम्ही गेलो, आपला पॉडकास्ट नुकताच झाला होता. अक्कलकोटच्या आम्ही ह्याला गेलो, गुरु मंदिरात गेलो. आधी वटवृक्षाला दर्शन घेतलं आणि मग आम्ही गुरु मंदिरात गेलो. आणि गुरु मंदिरात सगळ्यांना माहिती की गुरु मंदिर म्हणजे बाळप्पा महाराजांचं मठ. आणि गुरु मंदिर ह्याच्या म्हणलं जातं की तिथे गुरु परंपरा आहे. म्हणजे बाळप्पा महाराज म्हणजे स्वामींचे शिष्य बाळप्पा महाराज, बाळप्पांचे शिष्य गजानन महाराज, अशा पद्धतीने ती गुरुची परंपरा आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि अतिशय सुंदर आणि शांत असा मठ आहे तो. आणि महाराजांच्या पायाचे ठसे उमटलेत, कारण महाराज असताना तो मठ झालेला आहे. आणि त्यात त्यांनी छान चौकोन वगैरे केलं की कोणी पाय देऊ नये वगैरे. आणि आम्ही असं नमस्कार करून तिथपर्यंत गेलो, दर्शन घेतलं छानपैकी. आल्यावरती तिथे शांत वातावरण आहे, त्या झाडाखाली बसलो होतो आम्ही, जे गेलो होतो पौर्णिमेलाच गेलो होतो आत्ताच्या. आणि एक अतिशय म्हणजे ह्याला गरीब म्हणावं का ह्याला काय म्हणावं, याला दरिद्री म्हणावं का काय म्हणावं असं नाही, अशा वेगळ्याच अवतारामध्ये एक माणूस आला आमच्या समोर. अतिशय गचाळ, म्हणजे याच्याशी बोलायचं का नाही, कपडे असे खूप गचाळ आणि हे सगळं वेगळाच होता तो. समोर आल्यानंतर तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला. आता ठीक आहे, आता काहीतरी आता समोर आला माणूस की आपण थोडंफार हसतो, म्हणजे आपला एक थोडासा संस्कार म्हणून आपण हसतो त्याच्या. तर त्यांनी पण हसला आणि तो म्हणला, ताई मी तुमचा पॉडकास्ट ऐकलाय आणि त्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितलं ना की तुम्ही पौर्णिमा करत जा. मी एवढे हादरले, म्हणलं महाराज तुम्ही माझी परीक्षा बघताय. मी ज्या माणसाला त्याच्या रूपावरनं तो श्रीमंत आहे का गरीब, मी माझ्यासारखी व्यक्ती सुद्धा जिथे फसते तिथे त्याचं मन मला कळू शकलं नाही जे तुम्हाला कळतं. आणि त्याला मनात काय आलं की मला ज्याच्यामुळे कदाचित हा मार्ग सापडला की पौर्णिमा करायचं, ही निमित्त मात्र ही बाई होती आणि स्वामींनी हे वदवून घेतलं होतं की तू पौर्णिमा करायला अक्कलकोटला ये. हे सगळं कुठेतरी जुळून येत होतं. आणि मी तो म्हणला मी सुरू केल्यात पौर्णिमा, माझी पहिलीच पौर्णिमा आहे आणि आता मी 3 पौर्णिमा मी करणारच आहे. म्हणलं किती छान, म्हणजे काहीतरी सांगावं महाराजांनी आणि ते पूर्ण व्हावं. आणि त्याच्यानंतर ते म्हणलं मी ताई इथे तुमच्या इथे बसू का. मग तो शेजारी बसला. तर म्हणलं माझ्या मनात एक बारीक शंका आहे.
की तुम्ही पौर्णिमा करायला सांगताय, अक्कलकोटला जायला सांगताय, स्वामींच्या घरात यायला सांगताय, पण मग आम्ही तिथे जाऊन करायचं काय? म्हणलं आम्ही स्वामींची सेवा कशी करायची, आम्ही नक्की त्यातनं काय करायचंय? तर मी म्हणलं महाराजांची जर कुठल्याही मठात, मोठ्या मठात जाऊन सेवा करायची असेल तर तुम्ही सरळ झाडू घ्यायचा, महाराजांचा मठ स्वच्छ करायचा, छान पुसून घ्यायचा आणि ती जागा स्वच्छ करायची जिथे आपले महाराज वास्तव्याला आहेत. बरोबर. तर मी म्हटलं हीच सेवा झाली महाराजांची, महाराजांना वेगळं काही नको आहे काय? जिथे अन्नदान चालतं ती भांडी घासा, असं काही काही वेगळं बोलत होते मी त्यांच्याशी. तर त्यांनी मला सांगितलं की काल मी अक्कलकोटला पोचलो आणि मी याच मठात रात्री आलो होतो आणि एका वयस्कर माणसाने माझ्या हातामध्ये झाडू दिला आणि मी तो मठ झाडून काढला. म्हणजे काल जे त्यांच्या आयुष्यात घडवलं ते दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्याला शिक्कामोर्तब केला की हो हे असंच असतं. मठाची सेवा, माझी सेवा म्हणजे हीच. ज्या ठिकाणी माझे अनेक भक्त येतात ते ज्या मन पावित्र्याने येतात ती जागा ही स्वच्छ असावी, ती छान असावी. मी प्रत्येक ठिकाणी वास्तव्याला आहे तर मला स्वच्छ जागा करून दे. आणि त्याला इतका आनंद झाला की जे माझ्याकडनं काल घडवलं तेच महाराजांनी निश्चित केलं की हो मला हेच करायचंय. आणि मग तो गेला आणि म्हणलं चला आता तुम्ही पुढच्या पौर्णिमेला, आता आम्ही पण पुढे जातो. आणि मग आम्ही तिथनं बाहेर पडलो, तेही खूप आनंदी होऊन तोही आत गेला. मग त्याच्यानंतर आम्ही समाधी मठात आलो जिथे म्हणजे माझा प्रचंड जीव आहे. ते समाधी मठात आल्यावरती पौर्णिमेची प्रचंड गर्दी होती, लाईन होती. आता काय होतं, या सगळ्या तुमच्या आम्ही त्या ह्याच्यावर दिसत असल्यामुळे अनेक लोक या गर्दीत ओळखत असतात, पण त्यावेळेस आमचं ते काम नसतं. महाराजांच्या चरणी वाकायचंच असतं, विलीनच व्हायचं असतं. आपला आगाऊपणा तिथे दाखवायचा नसतो आणि तो दाखवला तर मग त्यांचे झटके मिळतात हे तितकंच आम्हाला माहिती आहे. तिथे गेल्यानंतर एक बाजू घेतली, तिथे महाराजांचं नामस्मरण सुरू केलं. तोपर्यंत आमचे गुरुजी येणार होते, ते अभिषेक वगैरे करायचं हे ठरलं. मग ते आल्यानंतर आम्ही अभिषेकाला बसलो. अभिषेकाला बसलो आणि तितक्यात सुरू करणार तितक्यात त्या गर्दीतनं एक मुलगा धावत आला आणि तो म्हणला की माझी प्रचंड इच्छा होती की स्वामींच्या घरी यायचे आणि तो काही मला योग येत नाही आणि आज मी अक्कलकोटला आलो पौर्णिमा म्हणून. म्हणलं अरे हेच अपेक्षित आहे, स्वामींचं घर आहेच आहे, तू निश्चित ये, पण ही सगळ्यात मोठं स्थान आहे की तू त्या ठिकाणी आलायस. तो म्हणला मला तुम्हाला भेटायचं होतं. म्हणलं नाही, स्वामींना भेटायचं. तो म्हणला मला हे आनंद आहे की स्वामींच्या ठिकाणावर आपली भेट झाली. तर हे जे योगायोग आहेत ना, हे पैशातनं नाही मोजता येणार, हे फक्त श्रद्धेतनंच मोजता येतात. आणि ती श्रद्धा माणसावर नाही, ती श्रद्धा परमेश्वरावर, ती श्रद्धा स्वामींवरच असली पाहिजे. तर या दोन गोष्टीवरनं मी निश्चित माझं झालं की महाराज जे इथं काही सांगून घेत आहेत किंवा लोकांच्या बाबतीत ते मार्गदर्शन करायला सांगतायत ते त्यांच्या इतक्या हिताचं आहे की त्यांनी त्याच्यातनं डायव्हर्ट होऊच नाही, एकदम सगळं मार्गी लागेल्या गोष्टी. तर त्यांनी माणसांवर नाही तर परमेश्वरावर विश्वास ठेवावा. आणि महाराजांना तुमच्याकडनं काहीही नकोय. जो ब्रह्मांड चालवतो तुम्ही त्यांना काय देणार? ज्यांनी तुम्हाला सगळं दिलं तुम्ही त्यांना काय दिलं? आणि ज्यांनी तुमच्याकडनं सगळं काढूनही घेतलं त्यांना तुम्ही काय देणार? आणि ते का काढून घेतल्याचा विचार कर त्या माणसाने केला पाहिजे. जो माणूस म्हणतो मला रविवारीच सुट्टी असते, तो जो म्हणतो की मला तेवढाच वेळ आहे, अरे मग कशाला जातोस प्रश्न विचारायला? तुला जर प्रश्न नसते तर तुला रविवारची तरी का विचार करायची वेळ आली असती? तर हा विचार माणूस मग त्याला वार नसतो. ज्याला खरंच वाटतं ना की मला प्रश्नांतून सुटायचंय, मग तो वार बघत नाही. इथे अक्षरशः लोक कुठून कुठून येत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की अरे तुम्ही काय एवढी दगदग करताय? मुंबईवरनं तर प्रचंड लोक असतात, कर्नाटक तिथनं असतात, युपी बिहारवरनं येतात, दिल्लीवरनं येतात, काश्मीरवरनं येतात, इथं लोक येतात. अरे मी त्यांना अक्कलकोट ह्याच्याहून जास्त मोठं ठिकाण आहे तरी महाराजांच्या घरी येतात. हे घर आपल्या 4थ्या मजल्यावर आहे, त्यांना वरती पोचायला प्रश्नाच्या लाईनीत 7 तास लागतात. म्हणलं काय महाराज काय तुम्ही करत? नाही नाही, मी त्यांना क्लिअर करतोय, त्यांचं जे आधीच आहे ते मी क्लिअर करतोय आणि मी आल्यावर इथे उत्तर मी काय आहे ते योग्य देतोय. तसंच इथे तो एक व्यक्ती आला आणि त्यांना जे काही अपेक्षित होतं ते उत्तर त्यांना मिळालं आणि ते खूप प्रसन्न झाले. तर त्यांनी मला चांगलं, ते म्हणले तुम्ही चांगलं मार्गदर्शन करता. त्यांना म्हटलं मला एक सर्टिफिकेट द्या ना, मी चांगलं मार्गदर्शन करते. तर आम्ही कुठली सर्टिफिकेट देणार? म्हटलं द्या, सर्टिफिकेट द्या की माझं मार्गदर्शन. ते एवढे हे झाले की काय बोलू मी. म्हटलं फक्त यांना धन्यवाद म्हणा की मला जे उत्तर हवं होतं, ज्यातनं मला समाधान मिळालं, माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला, ते उत्तर फक्त महाराज देऊ शकतात. ते उत्तर कुठल्याही पैशातनं मिळणार नाही, ते तुमच्या श्रद्धेतनंच मिळेल. तर हे असे अनेक उदाहरणं, अशी अनेक लोक इथे येतात. तसं एक बाबा आला होता परवा, नवरा बायको मुंबईतनं आले होते, ठाण्यातनं. तर ते ठाण्यातनं आल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्या मिसेसनी सांगितलं की
माझा नवरा खूप दारू पितो, हे समोरच उभे होते, कारण प्रश्न कोणाचा आहे त्यालाच घेऊन यायला लागतं ना. तर तो पूर्णपणे उभा होता, त्यांनी मान खाली घातली होती, की दारूचा विषय महाराजांसमोर चालू होता. तर खूप खूप दारू पितात, माझं ऐकत नाही, असं जसं खूप पैसा वाया घालवतात. तर महाराजांनी सांगितलं, अक्षरशः तू दर महिना 5,000 रुपयाची दारू पितोस, हा आकडा त्यांनी सांगितला. बायको म्हणली बरोबर आहे, 5,000 रुपयाची दारू पितो माझा नवरा. तर त्यांना म्हणलं एक काम करा ना, त्या 5,000 रुपयाचं अन्नदान करा ना, तुम्ही असे पैसे वाया घालवताय, मग ते तुम्ही करणार का? महाराजांच्या चरणी 5,000 रुपये आणून ठेवणार का? म्हणलं 3 महिने 5,000 रुपये इथे आणून ठेवणार का? तो बाबाचा गुडूप झाला, कारण त्याला कळ आता मला ढोसायला मिळणार नाही, 5,000 इथे घालून मी काय करू, त्याच्यापेक्षा मी आणखीन काहीतरी वेगळं करेन ना. हे पेलवण्याची ताकद पण त्या व्यक्तीमध्ये, म्हणून महाराज प्रत्येक व्यक्तीला याकरता समोर उभं करतात की त्या त्या क्षणी त्या व्यक्तीचे कान धरणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि त्यात कुणाचाही अहित नाही, मग ती पिढी कुठली का असत, कुठल्याही प्रकारची ती मंडळी असो, तरुण मंडळी असो, वयस्कर असो, आणि कुठल्याही प्रकारचे. फक्त माझी विनंती आहे सगळ्याच पिढ्यांना की जर तुम्ही एकमेकांना खरंच थोडंसं समजून घेतलं तर निदान कुटुंबातले संघर्ष तरी कमी होतील. आणि कुटुंबातले संघर्ष कमी होण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी आजकाल तर फंक्शन्स हा आहे कार्यक्रम, म्हणजे आपला कौटुंबिक कार्यक्रम, पण त्या कौटुंबिक कार्यक्रमात सुद्धा एकमेकांशी कोणी बोलत नाही, सगळे मोबाईलवर असतात, त्यामुळे तिथे बोलायला वेळ नाही. पण जी धार्मिक ठिकाणं आहेत, म्हणजे स्वामींचा मठ असो, त्यांचं कुळकुळाचार असो, महाराज अनेकदा सांगतात अनेक कुटुंबांना की तुम्ही कुळकुळाचार केला पाहिजे, तुमच्या कुळाच्या देवीला गेलं पाहिजे, कुळाच्या देवाला गेलं पाहिजे, ते तुम्ही पूर्ण करायला पाहिजे, कारण तुमच्या कुळाचा उद्धार ते करत असतात, ते देव करत असतात. आणि माझ्यातही ते लपलेले आहेत, प्रश्नच नाही. मी समावलेलं सगळीकडे माझं वास्तव्य आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला जे काम दिलं ते तुम्ही करायला हवं. आणि अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की तो कुळकुळाचार पूर्ण झाल्यावरती ते मार्गी लागतं. म्हणजे गंमत अशी आहे की मध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं, एका कुटुंबामध्ये इतकी भांडणं झाली, प्रचंड भांडणं झाली, अगदी माहितीतलं कुटुंब होतं, म्हणजे अगदी डिवोर्सपर्यंत ती भांडणं झाली की आता काही उरलेलं नाहीये. तर त्या मुलीचं असं म्हणणं होतं, आता ते बरोबर का चूक ह्याच्यावर मी जाणार नाहीये, पण तिचं असं म्हणणं होतं की माझी देवी कुठली, तर माझ्या माहेरची देवी माझी देवी. अच्छा. मग माझ्या सासरची देवी, मी त्या देवीला मानते, तर मी सासरच्या देवीला कशाला मानू? देव हे एकच असतो. ठीक आहे, बरोबर चूक हा विषय आपण सोडून देऊ. आपल्या धर्माप्रमाणे काय, लग्न केल्यानंतर त्या मुलीचं कुळ ते होतं, ते देव बदलतात, हे आपलं संस्कार सांगतात, हे सांगतं. बरोबर. मी तिला फक्त एकच सांगितलं, या देवाला नमस्कार केला आणि त्या देवाला नमस्कार केला तर काय फरक काहीच पडत नाही, 2 ठिकाणाने गेला. आता तर तुम्ही लॉकडाऊनमध्ये तर कुठेच जाऊ शकत नाही आहात. आणि महाराजांनी सुद्धा जर तुम्हाला हे वाचवायचं असेल तर तिने त्या देवीला जाऊन पण नमस्कार केला पाहिजे जी ती माहेरच्याही देवीला नमस्कार करते. तिथे जाऊ नको असं महाराज कधी तिला म्हणले नाहीत, पण याही देवीला तू जाऊन नमस्कार केला पाहिजे, याही देवाला जाऊन तू नमस्कार करायला हवास, आणि मग हे कुटुंब मार्गी लागेल. इतकी भांडणं होती की ते दोघं एकमेकांशी अजिबातच बोलत नव्हते. त्याला रात्री 11:30ला फोन केला, महाराज सांगतात की दोघांनी उद्याच्या उद्या जाऊन कुलदेवताला नमस्कार करायचा. आता ते खंडोबा होता आणि तुळजाभवानी मंदिरं बंद होती त्यावेळेस, आता जायचं कुठे हे सगळं करताना, तर तुमच्या जवळपासच्या कुठल्याही त्या देवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही नमस्कार करायचा. तर ते म्हणले तरी मंदिरं बंदच होती तेव्हा, मध्ये फक्त तुम्हाला फटीतनं किंवा दाराला नमस्कार. महाराज म्हणले ठीक आहे, दाराला नमस्कार करू दे, काही फरक पडत नाही. त्या नवऱ्याने महाराजांनी आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी तिला फोन केला की आपल्याला उद्या देवीला जायचंय, नमस्कार करायला जायचंय. माहित नाही स्वामींच्या तिची बुद्धी फिरली, ती म्हणली हो ठीक आहे आपण जाऊयात. आणि ते गेले. तर योगायोगाने त्यांच्या जवळपास तुळजाभवानीचं मंदिर होतं, ते मंदिर योगायोगाने गुरुजींनी साफसफाईसाठी उघडलं होतं, तर त्यांनी आत घेतलं आणि ते दर्शन पूर्ण झालं. आणि पलीकडे खंडोबाचं मंदिर होतं, तिथेही गुरुजींचं काहीतरी आरती चालली होती, त्यांनी त्याला आत घेतलं आणि जोडीने नमस्कार करायला लावला. महाराजांनी एखादी आज्ञा केली तर तुमच्या ती हिताची असते, ते त्यांनी पूर्ण करून घेतलं. ते कुटुंब आज एकत्र आलं, त्या मुलाचा फ्लॅट झाला, त्या मुलाची गाडी झाली, त्याला 2 मुलं आहेत छानपैकी. कुटुंब एकत्र आणण्याचं काम पण महाराज करतात. पण त्यांनी शब्द सांगितला, जे करायला सांगितलं ते आज्ञा फक्त तोडू नका, त्यांनी सांगितलेली गोष्ट करण्याचं थांबू नका. हा काही काहींना त्याचा प्रचंड त्रास होतो, कारण इतकी सोपी गोष्ट नाही आहे. महाराजांनी एखादी गोष्ट सांगावी ना, इतक्या सहजासहजी ती गोष्ट होत नाही. त्याला खूप म्हणतात ना, परीक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात असते, पण त्यानंतर जे काही मिळतं फलित त्याच्यासारखं जगातलं सुख नाही हे निश्चित आहे. म्हणजे आत्ताही एक जण माझ्याकडे येत आहेत, प्रचंड आर्थिक संकटात आहेत
आणि इतकी आर्थिक संकटात येते की ते म्हणतात मला म्हणजे खायला पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. म्हटलं ठीक आहे, ते मला काय माहिती नाही. महाराज तुम्हाला सांगतात 3 पौर्णिमा तुला अक्कलकोटला यायचंय, मी बघीन पुढे काय करायचंय. मागची पौर्णिमा ते करून आले. या पौर्णिमेला त्यांचा फोन आला की मला अक्कलकोटला जायला जमणार नाही, माझ्याकडे अजिबातच पैसे नाही आहेत, मला आता मुलाची फी अर्जंटेनी भरायला सांगितली. महाराज सांगतात मुलाची फी भरू नकोस, तू आधी अक्कलकोटला ये. म्हणलं मुलाचं शिक्षण, ते म्हणलं महाराज बघतील ना, त्यांनी सांगितलं ना या अक्कलकोटला ये, मुलाच्या फीची काळजी करू नकोस. आणि आता आम्ही पौर्णिमेला गेलो होते ते मला अक्कलकोटमध्ये भेटले, ते आले होते. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो प्रसन्नता होती की मी अक्कलकोटला येऊन पोचलो, त्यांना त्याची काळजी नव्हती की माझ्या मुलाची फी कशी भरली जाईल, कारण महाराजांनी ती काळजी त्यांच्याकडे घेतली होती. आणि ते इतके छान, नाही मी आता मस्त आलोय, आता मी दर्शन वगैरे घेणार आणि मी परत जाणार. हा जो महाराजांनी त्यांना म्हणजे त्याला आधार दिला होता तो खूप मोठा आहे. यात परत आणि मी अक्कलकोटलाही बघते, तिथे सगळ्यात जास्त गर्दी, तुम्ही ज्यांना काय तुम्ही आता शब्द वापरलात त्याच मंडळींची गर्दी सगळ्यात जास्त आहे. तरुण मंडळींचीच गर्दी सगळ्यात जास्त आहे. आणि चांगल्या पद्धतीने झब्बे बिब्बे घालून नटून तटून महाराजांना दर्शनाला येतात. म्हणजे जी संस्कृती आहे कुठल्या पिढीला तोडायची नाहीये. हा, त्यांना एखाद्याचं मत पटत नसेल, पण त्यांना जी आपली संस्कृती आहे, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, कारण सगळ्यांना उत्सवाचा आवड आहे. बरोबर. येणाऱ्या उत्सवामध्ये त्यांना भाग घ्यायचा असतो. तर उत्सवात सुद्धा एखादा भाग घेणं ही सुद्धा त्या परमेश्वराचीच इच्छा असावी लागते. त्याशिवाय तुम्ही त्या उत्सवामध्ये भाग घेऊ शकत नाही. म्हणजे काहीही होऊ दे, किती आधुनिकता येऊ दे, कितीही कलियुग येऊ दे, पण आपल्या भारतासारख्या संस्कृतीमध्ये आपल्याला सगळ्या देवांनी तारले, आपल्या संतांनी आपल्या त्या देशाला तारले ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणूनच कधी कधी खूप येणारी संकट पण बरेचदा आता ती येतच राहणार आहेत, ते काय सगळं काही निराकरण होणार नाही. पण जी संकट येत असली तरी तुम्ही त्यातनं थोडे बाहेर पडू शकताय. तुम्ही जर काय अडचणीतही अडकला तरी तुम्ही महाराजांच्या दारी येऊ शकताय. आणि असं सगळं गती ही महाराजांची चालू आहे. तर त्यांनी कुठल्याही पिढीने महाराजांचा हात सोडू नये आणि कोणी एखादी दक्षिणा मागितली म्हणून त्याच्या मागे धावू नये. पूर्ण तुम्ही त्याचं हे करा, काय चाललंय, खरंच चालतं का तिथे काम, काय पद्धतीने चालतं, काय पद्धतीने केलं जातं, तिथे येऊन उभं राहा, दर्शन घ्या आणि मग गोष्टी येतात. अनेक लोक येतात त्यांना नंबर मिळत नाही इथे आल्यावरती. मग त्यांना असं सांगितलं तुम्हाला नंबर नाही मिळाला तर तुम्ही आरतीला या. मग त्या आरतीला येतात आणि त्यांना असं कळतं की मी प्रश्नाच्या लाईनीत उभं राहण्यापेक्षा मी महाराजांच्या समोर अर्धा तास बसल्यावर मला आनंद किती झाला ते विसरून जाते. म्हणजे आता महाराज बघतील काय करायचे, हे सुद्धा किती महत्वाची गोष्ट आहे. आणि मग ते आनंदी होऊन इथनं जातात. आणि मला तेवढंच अपेक्षित आहे, म्हणून आम्ही लोक या प्रश्न आणि दक्षिणेच्या भानगडीत पडत नाही. आम्हाला त्यात पडायचे नाही. आणि महाराज आम्हाला काही कमी ठेवत नाहीत. एवढे हजारो लोक इथं जेवून जातात, आम्हाला कधी असं वाटत नाही की आता मी पुढच्या येणाऱ्या गुरुवारच्या लोकांना कुठून जेवण घालू किंवा मी पुढे काय करू, असं कधीच वाटलं नाही. महाराजांनी पुढच्या गोष्टी तयार ठेवलेल्या असतात. म्हणजे आता असं म्हणतो की हां आता ह्या गुरुवारचं आत्ता आपलं सगळं सामान आहे, पुढच्या गुरुवारी जाऊन आपण सामान विकत घेऊ, अशी या गुरुवारची आमची थोडी तयारी होती. आणि इतकी महाराजांची अनंत कृपा होती. एका मुलीनी जवळजवळ 10 ते 12 किलो तांदूळ इथे आणून दिले की इथे भात करा काकू आणि प्रसाद सगळ्यांना वाटा. तर तिने आणून दिलं, तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं प्रचंड. तर म्हणलं का ग तुला, म्हणजे ती आनंदाचा प्रचंड आनंदाचे अश्रू तिच्या डोळ्यामध्ये होते. तिला म्हणलं काय झालं असं, तर ती म्हणली मी गाणगापूरला गेले होते आणि तिथे मी जी भिक्षा मागितली आहे त्या भिक्षेचे हे तांदूळ आहेत आणि ते स्वामींपर्यंत गाणगापूरनी मला पोचवायला सांगितले आणि ते मी इथे आणले. ती हे तांदूळ घरी पण वापरू शकत होती, पण तिचा जे मनाची स्वच्छता होती, म्हणजे जो चांगुलपणा होता किंवा ज्याला म्हणून पण श्रद्धा होती, ती इथपर्यंत तांदूळ आणले तिने. तिला असं वाटलं की हे तांदूळ आज किती लोकांच्या तोंडी जातील. भिक्षा तिने मागितली, त्याचं पुण्य तिच्या पदरी पडलंच पडलं. पण ती जी आली तर एका पूर्वी म्हणायचं ना, एका दाण्यातनं 7 घास निघतात. बरोबर. तर तसं तिथे कुठे तिचं ते नेचर होतं आणि तिने ते तांदूळ इथे ठेवलं ते. आणि तिला एक खूप आनंद होता की मला खूप आनंदाची गोष्ट आहे की मी तिथनं गाणगापूरवरनं तांदूळ इथे यावे. याचा अर्थ गाणगापूरच्या दत्तानी सुद्धा तो एक वेगळ्याच प्रकारचा आशीर्वाद दिला आणि ते इथपर्यंत येऊन तांदूळ पोचले. ही सगळी रचना त्या परमेश्वराची आहे. बरोबर. त्यामुळे अशी अनंत कृपा त्यांची आपल्यावर राहो आणि ते तशीच राहो. आता बऱ्याच जणांना इथे कधीच अनुभव असेल की आमच्याकडे महाराजांचा जो नंबर दिलाय त्याच्यावर जेव्हा फोन कॉल्स येतात
तर ते फोन कॉल आमच्याकडे तिसरी माणसं गुरुवारशिवाय कोणी उचलत नाही. ते फोन कॉल्स मी आणि माझी बहुतेक मुलगी आणि एखाद्या वेळेस इथं कोणी सेवेला असेल तर तीच व्यक्ती उचलते. पण महाराज त्या क्षणी त्या माणसाला थांबवतात जर तो भरकटत गेला. त्याचं काम काय आहे, फोन कशासाठी आहे तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्हाला एकदा पत्ता कन्फर्म करण्यासाठी आहे आणि वेळ कन्फर्म करण्यासाठी. फालतू गप्पा मारण्यासाठी हा फोन नाही, भावनिकतेसाठी हा फोन नाही आणि ना हा प्रश्न विचारण्यासाठी फोन आहे. तुम्ही फक्त भावनिकता कुठे अपेक्षित आहे, फक्त महाराजांकडे आल्यावरती अपेक्षित आहे. माणसांमध्ये गुंतण्यासाठी महाराजांनी आम्हाला परवानगी दिली नाही आणि तुम्ही ते गुंतू नये. तर एवढं करतात. ते आम्हाला पुढचं कोणी बोलायला लागलं, बाबा तुला पत्ता कळला, बाबा तुला सगळं कळलं, वेळ कळली, सोड आता ते पुढचं महाराजांशी बोल. मग मला खूप आवडला, हो मान्य आहे तुम्हाला सगळं आवडलं, पण आमचा उद्देश काय बोलण्यामागचा तर तुम्ही महाराजांच्या दारी जावं आणि नमस्कार करावा. त्यांची तुमची एकत्र जे आहे ते तुम्ही एकत्रीकरण यावं, महाराज एका भक्ताची आणि स्वामींची भेट व्हावी, हे काम त्यांनी आम्हाला दिले. आम्हाला माणूस म्हणून एवढं इम्पॉर्टन्स तुम्ही देऊ नका, त्या महाराजांना द्या. कारण सगळं उत्तर प्रत्युत्तर जे काय आहे आयुष्य हे फक्त महाराजच करणार आहे. आणि तुझ्या ह्याच्यामध्ये खाली खूप सुंदर कॉमेंट्स होती आणि मला ती प्रचंड आवडली. त्याच्यात त्यांनी खूप छान सांगितलं की अख्ख्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक वाक्य, आणि माझ्या पण कधी लक्षात आलं नाही, आपला कधी विषय पण येत नाही, तरी सांगितलं की तुम्ही कुठेही असं म्हणलं नाही की हे मी केलं, हे स्वामींनी केलं. म्हणजे स्वामींनी माझ्या तोंडूनही केलं नाही की मी केलं असं म्हणजे आपण म्हणतो ना मी हे केलं मग हे माझ्याकडनं झालं. तर आपण प्रत्येक आणि खरंच आहे ते, आपण काही करू शकत नाही. ज्याला असं वाटतं की मी करतो हे चुकीचं आहे. कुठलाही माणूस काही करू शकत नाही. एखाद्याने कुठलंही साधं कार्य केलं तरी तो व्यक्ती करत नाही. त्याच्यामध्ये निसर्गाची साथ असते, ताकद असते आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींची, आणि ताकद निर्माण करतो तो ब्रह्मांड नायक. त्याच्याशिवाय हे होणंच शक्य नाही. सूर्याशी पण त्यांचं नातं आहे. अमक्या बऱ्याच गोष्टींचे आता मला बरेच जण म्हणतात की तुम्ही पत्रिका बघा, आणि पत्रिकेवरनं म्हणलं बाबा मी पत्रिका बघायला एकदम मला गरज का वाटत नाही. तर महाराज तुम्हाला इथे येऊन त्याचं उत्तर देत असतील आणि तुम्ही तिथेच अडकलाच आणि तुम्ही तिथनं सुटत असाल तर त्या पत्रिकेत कशाला अडकताय. म्हणजे तो राहू कुठे आहे, ते केतू कुठे आहे आणि बाकीच्या गोष्टी कुठले ग्रह कुठे आहेत हे सगळं मी जरी तुम्हाला कौतुकाने सांगितलं तरी शेवटी काय म्हणणार, तुम्ही देवाला विनंती करा की माझ्या ह्याच्यातनं संकट जाऊ दे. मग शेवटी देवालाच विनंती करायची असेल तर मी त्यात का अडकू. म्हणजे माझा त्या अभ्यासाबद्दल कुठलाही विरोध नाही. अतिशय उच्च लेवलचे म्हणजे हे पत्रिका बघणारी मंडळी आहेत, रेकी करणारी मंडळी आहेत, नंतर अनेक विषयांवरती अध्यात्मावर अभ्यास ती खरंच मौलिकच आहेत, प्रश्नच नाही. पण हे जे आहे ते माझं हे काम नाहीये. माझं फक्त स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींच्या चरणी या आणि तुम्ही त्यांचा हात सोडू नका, एवढंच माझं काम आहे. म्हणजे बाकीच्या कुठल्या शक्तींवर माझा विरोध अजिबात नाही. ते त्यांचं काम करतायत, आम्ही आमचं करतो. पण एकत्र काम करण्याचा प्रयत्न कोणीच करू नये आणि कोणी कोणाला विरोधकही असू नये. म्हणजे बऱ्याचदा आता एक आपला पॉडकास्ट ऐकल्यावरती एकांकडनं त्यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये असं सांगितलं, म्हणजे मी मागच्या वेळेस आता मला आठवत नाही मी बोलली की नाही की आम्ही स्वामींचे हातपाय चोळतो, आम्ही स्वामींची पाठ चोळतो, स्वामींचं म्हणजे आम्ही अशा पद्धतीने महाराजांचं करतो. तर त्यांनी सांगितलं की ती अमकी अमकी व्यक्ती आहे, ती असं म्हणते की त्या ताई कोणत्याही आहेत त्या म्हणल्या की महाराजांचे पाय चोळतात. असं असतं का कधी. पालखीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्याचं सुद्धा पाय धरणं आपण आपलं भाग्य समजतो. तर हे ब्रह्मांड नायक आहेत, तर त्यांचे पाय धरणं म्हणजे याच्यापेक्षा आणखीन सुख काय आहे. त्यांचे हाताला स्पर्श करणं म्हणजे आणखीन सुख काय आहे. त्यांच्या पाठीवरनं हात फिरवणं हे आणखीन सुख काय आहे. ही आमची वेडी भाबडी भावना असेल, पण त्यातनं आम्हाला आनंद मिळतो. तर बाबा तुझं काय जातंय, बरोबर, तू त्याला विरोध करू नकोस. तुझं काम काय आहे तर तुझं पत्रिका बघण्याचं काम आहे ते तू कर, तुला जे लोकांना सांगायचं आहे. आणि अनेकदा पत्रिका सुद्धा फसल्या जातात, पत्रिकेसुद्धा लिहिलेलं असतं, तर पत्रिका बदलण्याचं कार्य सुद्धा महाराज करतात. जी ताकद त्या महाराजांमध्ये आहे. तर तुझ्या ज्ञानाविषयी आमचं म्हणणं नाहीये, पण तू सुद्धा लोकांमध्ये असे गैरसमजत पसरू नकोस की हे काय आहे, हे चुकीचं चाललंय. नाही असं न म्हणता त्यांचं कार्य ते करतायत, आमचं कार्य आम्ही करतोय. चूक असेल तर त्याच्या पापाची भरणी त्या व्यक्तीला करावी लागेल. जर आम्ही चुकत असू तर महाराज त्याची शिक्षा आम्हाला 100% देतील. तो व्यक्ती चुकत असेल तर त्याला त्याचा देव 100% चूक देईल, शिक्षा देईल. याची चिंता माणसाने का करावी. बरोबर.
ते आपल्या आपल्या कार्याने करावी. म्हणून आम्ही म्हणतोय की तुम्ही अशा गोष्टींमध्ये अडकू नका, ना आर्थिक व्यवहारामध्ये अडका. तुम्हाला जे करायचं समजा आहे तर तुमचं तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही गोष्ट एखादी देता ते पैसे, ती वस्तू त्या ठिकाणीच वापरल्या जाते का हे बघा. कारण तुम्ही काय असे सहजासहजी काही वेळेस खरंच काहींचे कष्टाचेच पैसे असतात खरे, काहींचे कुठनं असतात मला माहीत नाही, पण ज्यांचे खरे कष्टाचे आहेत तर त्यांनी ते निश्चितपणे बघावं की ते पैसे कशा पद्धतीचे आहेत, काय पद्धतीचे आहेत. तर हे असं कार्य महाराजांचं चालू आहे. तर ते आपल्या चरणी प्रार्थना आहे, त्यांच्या चरणी की ते कार्य सातत्याने चालू राहू दे. तुम्ही जसं बोलला की पत्रिका बघतात आणि पत्रिका खोटीही ठरते, म्हणजे महाराज पत्रिका बदलू शकतात. तर ही खरी गोष्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. जो आपल्या चॅनलवर पहिला पॉडकास्ट आहे तुषार माने म्हणून, तर तो म्हणजे लहानपणापासून स्वामी सेवक येतो, लहानपणापासून. आणि त्याच्या पत्रिकेमध्ये 10वीच्या पुढे हा शिकू शकत नाही हे स्पष्ट होतं. तर त्यांनी गुरु मानलं, खूप सेवा करत राहिला. आज तो वकील आहे. त्यानंतर एक दिवस मोठ्यांच्या घरी पूजा होती. तर तिथे तेच गुरुजी होते जे पत्रिका बघतात तेच होते. ते बोलले, त्यांना मग विचारलं की ही पत्रिका बघा. तर त्यांनी परत पत्रिका बघितली. ते बोलले ही पत्रिका बघितली अगोदर की हा 10वीच्या पुढे नाही शिकू शकत, ह्याच्या म्हणजे पत्रिकेत नाहीच आहे, शिक्षणच नाहीये. तर तो बाजूलाच बसलेला. त्यांनी सांगितले की हाच तो मुलगा आहे आणि ह्याचा आता हा वकील आहे आता. तर ते पण शॉक झाले की हे कसं शक्य आहे, म्हणजे हे सगळं गुरुच करू शकतो, म्हणूनच गुरु पाहिजे. त्यानंतर ते गुरुजी होते, त्यांनी सुद्धा स्वामी सेवा चालू केली. म्हणजे हीच त्यांची ताकद आहे. म्हणून आम्ही म्हणतो की कुठे म्हणजे पत्रिका दाखवू नका असं आपण म्हणणं चुकीचं आहे, रेकी करू नका असं आपण म्हणणं चुकीचं आहे, अजून काही बाकी सायंटिफिक काही गोष्टी झाल्या ते करू नका असं आपण म्हणत नाही अजिबात. पण आम्ही म्हणतो की तुम्ही फक्त स्वामींच्या चरणाशी या, त्यांना जे सांगायचं त्यांना सांगा आणि ते तुमच्या सांगण्याच्या ओढीवर महाराज ते काम करतील. त्याकरता ते बघणार नाहीत की तू माझा खरा भक्त आहेस का. ते फक्त बघतील की तू जे माझ्याकडे मागतो आहेस ते अतिशय स्वच्छ मनाने मागतो आहेस का, त्यामध्ये तुझा काय स्वार्थ आहे किंवा परमार्थ आहे ते महाराज बघतील. तू चुकलं असं ते तुला लाईनीवर आणतील. तर हेच काम आपल्या या महाराजांच्या घरामध्ये चालतं आणि याचा आम्हाला प्रचंड समाधान आहे, आनंद आहे की आपण काहीतरी जी सेवा काय खूप मोठी अशी नाही, पण जी काय तोडकी मोडकी म्हणू ती महाराज मान्य करून घेत आहेत आज. आणि ते आपल्याला निमित्त करतायत की चल बाबा तू बस इथे आणि ते तू कार्य कर, आणि तूही चुकलीस तर मी सांगेन काय करायचंय. पण आजच्यापर्यंत जे काही यांनी आपण बसण्याचं स्थान महाराजांनी निर्माण केलं, आजपर्यंत त्यांनी जे काही ते बोलले आहेत इथे ते आत्तापर्यंत कुठल्याही व्यक्तीचं खोटं ठरलेलं नाही. सगळं जे ज्या पद्धतीने त्यांनी बोलले ते तसंच ते घडत गेलं. आत्ता सुद्धा तुम्ही जेव्हा आलात तेव्हा एक कुटुंब इथे आलेलं होतं आणि त्या मुलीला फॉरेनमध्ये करिअर नाही असं महाराजांनी सांगितलं. तिला त्यांनी बोलवून घेतलं फॉरेनमधनं, महाराजांचा शब्द त्यांनी पाळला, त्यांनी तिला परत आणलं आणि तिला एका विशिष्ट कॉलेजमध्येच ॲडमिशन पाहिजे आहे असं झालं. पहिल्या चक्करमध्ये तिला सांगितलं की फॉरेनला ज्या ठिकाणी तू शिकत होतीस ते जे शेड्यूल होतं ते वेगळं होतं, इथे तसं काहीच नाही, शिक्षण पद्धतीच नाही आहे अशी, बरोबर, तर तुला या कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन देणार नाही. त्या दिवशी ती निराश होऊन इथे आली होती. तर महाराज तिला सांगत होते तू शांत राहा, तुझं काम होणार आहे. आणि तिचे वडील पण आले तर त्यांनाही सांगितलं की ती जे कॉलेज म्हणते की तुम्ही जे कॉलेज बघताय त्याच कॉलेजमध्ये तिची ॲडमिशन होणार आहे आणि आजच ती कॉलेजमध्ये ॲडमिशन झाली. महाराज कधीही त्यांच्या शब्दापासून फिरत नाहीत, फक्त ती योग्य वेळ आणि योग्य काळ आल्याशिवाय ती गोष्ट ते करत नाहीत, सहजासहजी देतात. तो गुरु नव्हे, जो कान धरून देतो तो गुरु. म्हणजे पुढच्या जो दुखणारा कान लक्षात येतं की आपण परत त्या चुका करायच्या नाहीयेत, आपण भरकटच जायचं नाहीये, कारण यांचा कान धरणं कोणाला परवडत नाही. त्यामुळे उलट असाच गुरु असावा जो स्पष्टपणे आपल्याला एखादी गोष्ट सांगतो. तर उलट आम्ही आनंदी आहोत की अशा गुरु आम्हाला लाभला आहे आणि आयुष्यभर त्यांची सेवा अजूनही करता यावी हीच इच्छा आहे. बरोबर. आणि तुम्ही मगाशी जसं म्हणला की स्वामींचा आदेश, तर आपण कसा ओळखायचा स्वामींचा आदेश, नक्की कसा ओळखायचा कसा स्वामींचा आदेश? आता आमच्या समोर जेव्हा प्रश्न, म्हणजे आम्हाला त्याच कामाला बसवलंय म्हणून मी माझ्या पहिला आमच्याबद्दल म्हणते, जेव्हा स्वामी त्या व्यक्तीला स्वामींच्या घरी आणतात आणि तो प्रश्न त्यांच्याकडे बघून सांगायला लावतात, तर तो प्रश्न पहिला खरा आहे का खोटा आहे इथपासूनच त्याची परीक्षा बघितली जाते की तो खरा सांगतोय का खोटं सांगतोय. तर तेव्हा एखादी गोष्ट तो सांगतो तेव्हा महाराज म्हणतात हा माणूस खोटं बोलतोय, हा प्रश्न त्याचा नाहीच आहे.
अच्छा. हा तो सांगतोय, ही कारणं तो खोटी सांगतोय, हे त्याला सांगायचंच नाहीये. तो फक्त काय करतोय की मला याच्यातनं काय फायदा होतो. खरं त्या व्यक्तीला त्यातनं काही फायदा नसतो, पण तो फक्त म्हणतात ना, ज्याला माणसाचं म्हणतात की उगाचच काहीतरी करत राहायचं, तर त्यातला तो प्रकार असतो. आणि महाराज इथे स्पष्टपणे ते सांगतात. पण सर्वसामान्यांना जी हिंट दिली जाते महाराजांकडनं, तर नेहमी असं सगळ्या ठिकाणी तुम्ही बहुतांशी वाचलं असेल की स्वामींचा साक्षात्कार सगळ्यांना इतक्या सहजासहजी होत नाही, पण स्वामी सगळ्या दिशेला आहेत हे मात्र महाराज प्रत्येक ठिकाणी दाखवतात. तर तुम्ही ते अनेक वेळा ऐकलं असेल की गाडीवरती स्वामींचा फोटो बघितलाय, श्री स्वामी समर्थ कुठेतरी लिहिलेलं बघितलं आहे, किंवा कोणीतरी कोणाची तरी फोनची कॉलर ट्यून असते स्वामी समर्थ महाराज की जे, ती एक असते, ती ऐकायला मिळते. आणि तिथे असं लक्षात घ्यायचं की ज्या क्षणी ती ऐकायला येते किंवा फोटो दिसतो, त्या क्षणी त्या गुरुवारी किंवा कुठल्याही दिवशी जिथे जेव्हा आपल्याकडे शक्य नाही आहे, पण तेव्हा त्यांनी स्वामींच्या मंदिरात जाऊन फक्त स्वामींना नमस्कार करायचा की तुम्ही मला महाराज हाक मारली आहेत का, मी आलोय बरं का, बास झालं. बाकी सांगण्याची काही गरज नाही, महाराजांना माहिती आहे. तू जिथे दिशा तुझी भरकटत जाती आहे, फक्त महाराजांनी तुला संकेत दिलाय की माझ्या इथे ये, आणि तेवढंच काम त्यांना करायचं आहे, दुसरं त्यांना काहीच करायचं नाही आहे. आदेश हे फार मोठे शब्द झाले, ते समजणं फारच कठीण आहे. आम्ही पण कितीदा कन्फ्यूज होतो की महाराज तुम्ही काय बोलताय, म्हणजे हे बोलताय जे आम्हाला कळते खरंच आमची एवढी बुद्धी आहे का, आमची योग्यता आहे का. तर ते तसं नाही आहे, ते नाही, मी सांगितलंय ना हेच सांगायचं, बाकी काही करायचं नाही. तर असाच मला एक मधल्या काळात अनुभव आला की कधी कधी आम्ही खूप हर्ष बोलतो, म्हणजे आता बोलवता करवता हे आहेत, पण दिसताना परत एकदा आम्ही दिसतो आणि हाकलून दिलं जातं की जा तोंड, इथनं तोंड काळं कर, इतक्या शब्दापर्यंत ते बोलल्या जातं. तर मी म्हणलं अगो बापरे, हे आपण असं बोलतोय आणि आता काय होणार या पुढे. तर मला एकांचा फोन आला होता, तर त्यांनी मला सांगितलं की हो महाराज त्यांच्याही कुटुंबामध्ये असे एक व्यक्ती होऊन गेले जे अशाच पद्धतीने महाराजांच्या म्हणजे महाराजांचे जे समोर येतात त्यांचे प्रश्न ते सोडवायचे आणि महाराज अशाच पद्धतीने बोलायचे. म्हणलं ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय जे चाललंय थोडंफार कळते ते आहे. पण त्यांना आम्ही बरेचदा विनंती करतो की इतकं हर्ष आम्हाला बोलू देऊ नका. पण ते म्हणतात तू कोण सांगणारी, ते मी सांगीन काय करायचंय, पण मी त्याचं कधी अहित करत नाही. त्याला हकलून देतो म्हणजे त्याचं अहित नाही. मी त्याला सांगतोय की त्यांनी जर त्याला अहंभाव सोडून तो माझ्याकडे परत आला तर त्याचा 100% अहित नाही, पण माझा अपमान झाला म्हणून परत गेला तो त्याच्या कर्माची फळं भोगेल. पण त्याला मी मार्गी आणले, त्याला ह्याला म्हणतात संकेत. की त्यांनी हाक मारली आणि परत यावे, मग त्यांनी शिव्या घातल्या तरी परत येणं, त्यांचं नाव दिसलं तरी परत येणं, त्यांचा आवाज ऐकला श्री स्वामी समर्थ ऐकायला आलं तरी परत येणं, हे त्यांचे सगळे संकेत आहेत. याच्याकरता सर्वसामान्य माणसांना मोठं जाऊन काही करायचं नाहीये. फक्त ते जेव्हा त्या क्षणी येईल तर त्या दिवशी किंवा गुरुवारी नक्की त्या मठात जायचंय आणि महाराजांचं दर्शन घ्यायचंय. बाकी काही करायचं नाही. त्याला स्वतःलाच पॉझिटिव्ह, इतकं पॉझिटिव्ह वाटेल की त्याला असं वाटेल की हां आता महाराज माझ्या बरोबर आहेत बरं का. हे संकेत आहे, त्याच्यापेक्षा काही कॉम्प्लिकेटेड नाही. आणि कॉम्प्लिकेशन कोणी सांगत असेल की हे अमकं तमकं वाचा आणि अमकं तमकं करा आणि मग तरच महाराज हे होतात, तर म्हणजे माफ करा, ते सांगतात, त्यांचा माझा विरोध नाही परत एकदा. पण माझा या गोष्टीवर याकरता विश्वास नाही आहे की महाराज इतके प्रेमळ आहेत की त्यांना आजोबा एवढी हाक मारली तरी त्यांना पुरेशी असते. तर खरंच महाराज तासन त्याच त्या माणसाला पोथीत अडकवतील का. हा ज्याला खूप कॉम्प्लिकेशन त्याला 100% पोथी वाचायला सांगतात, त्याला गुरुलीलामृताचं पारायण करायला सांगतात, त्याला 7-7 दिवस उपाशी राहायला सांगतात, पण तरीसुद्धा हे सगळं होतं का, तर गरज नाही. श्री स्वामी समर्थ म्हणलं तरी बास होतं. तर असे आपले महाराज प्रेमळ आहेत. त्यांनी सगळ्यांनी महाराजांच्या मार्गी जावं आणि महाराजांचा हात सोडू नये. बरोबर. खरं तर महाराजांच्या जेव्हा तुम्ही दारी जाता ना, तेव्हा खरं तर तुम्ही नेहमी श्री स्वामी समर्थ म्हणलं पाहिजे. तर मध्ये आपण आपल्या चॅनलवर पण श्री स्वामी समर्थ ऐकत होतो. तर खरं तर महाराजांना श्री स्वामी समर्थ म्हणताना एक विशिष्ट टोन असला ना तर तुम्हाला रिदममध्ये येऊ देतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी, ही जी अर्थता आहे महाराज म्हणण्याची, त्यांना हाक मारण्याची आणि स्वामींचं नामस्मरण ही आली पाहिजे. हा तो रिदम आहे. तर महाराजांचे असं खरं तर तुम्ही कितीतरी अष्टक छान रिदम म्हणे बघू शकता. त्यांचं प्रत्येक प्रार्थना किंवा गीत हे गंभीरतेने म्हणण्याची गरज नाही, ते अर्थतेने म्हणण्याची गरज आहे. आणि अगदीच त्याला महत्त्व आवाजाला नाही
तर ते महत्त्व आहे महाराजांना हाक मारण्याला. तर आज असंच असं वाटलं की एक महाराजांचं खूप जुनं गाणं आहे, खूप मोठ्या गायकाने ते गायलंय, गाण्याची आवाजाची कृपया कंपॅरिझन करू नका, पण इच्छा आहे की आज वाटलं की महाराजांना त्या गाण्यातले काही शब्द ते खूप असे मनाला खूप मोहून जातात. तर आपण त्यानिमित्ताने महाराजांना विनंती करू की तुम्ही आमच्या काय तोडकं मोडकं आहे ते गाणं ते दर गुरुवारी आम्ही शक्यतो म्हणतो इथे, पण त्यांना आवडते म्हणून आजपर्यंत ते गाणं सातत्याने म्हणलंही गेलंय, पण त्या शब्दांमध्ये पण खूप अर्थ लपलाय. तर आपण आज म्हणूयात. तर कृपया सगळ्यांना विनंती की आवाजाकडे जाऊ नका, सुराकडे जाऊ नका, फक्त त्याच्यातल्या शब्दांकडे जा, एवढीच मनापासून विनंती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो, अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो, स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो, स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो. भजन गातो कीर्तन करीतो, गातो तुझी गाथा, भजन गातो कीर्तन करीतो, गातो तुझी गाथा. पदकमली स्वामींच्या मी ठेवितो माथा, पदकमली स्वामींच्या मी ठेवितो माथा. स्वामींच्या नावे सारा ब्रह्मांड डोलतो, स्वामींच्या नावे सारा ब्रह्मांड डोलतो. स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो, स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो. आस पुरवा भक्ताची दावी रूप डोळा, आस पुरवा भक्तांची दावी रूप डोळा. वाट किती पाहू स्वामी जीव हा भुकेला, वाट किती पाहू स्वामी जीव हा भुकेला. सत्यवाची सत्य सारे सत्य तुची बोलितो, सत्यवाची सत्य सारे सत्य तुची बोलितो. स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो, स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो. स्वामी तव दर्शनाला उतावीळ झालो, स्वामी तव दर्शनाला उतावीळ झालो. धरणी धरुनी द्वारी आम्ही इथे बैसलो, धरणी धरणी द्वारी आम्ही इथे बैसलो. भूत बाधा रोगातुनी मुक्त तुची करीतो, भूतबाधा रोगातुनी मुक्त तुची करीतो. स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो, स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो. स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो, स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी निवासी जगतगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काकू खूप छान तुम्ही बोलला, तुमचा आवाज, पण तुमचा आवाज खरंच खूप छान आहे. नाही रे, महाराजांवरचं प्रेम आहे. नक्कीच नक्कीच. काकू परत एकदा तुमच्याकडे येण्याचा मला चान्स भेटला, म्हणजे महाराजांनीच बोलून घेतलं अर्थात इथे. छान वाटलं तुमच्याशी बोलून, महाराजांशी बोलून छान वाटलं. तुझं एक असं माध्यम आहे
की जिथे महाराजांच्या गोष्टी आपल्याला स्वामींच्या भक्तांपर्यंत न्यायच्या आहेत. म्हणून तुम्हा लोकांच्या माध्यमातूनच महाराजांचे विचार इतरांपर्यंत जाण्याची मनोभावे इच्छा आहे आणि तसं घडत राहावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.